नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. माऊली नवनिर्माण अर्बन सोसायटीला मिळाला मल्टीस्टेटचा दर्जा. नागपूर जिल्ह्यातील माऊली नवनिर्माण अर्बन सोसायटीने मल्टीस्टेटचा मान मिळवला असून सावनेर तालुक्याचा सन्मानार्थ माऊली समूहाने एक प्रकारे शीर्षशात मानाचा तुरा रोवल्याने या समूहाने माननीय देवेंद्रजी दलाल यांचे हरस्थळावरून कौतुक होत आहे. आज सावनेरच्या मातीला चंदनाचा गंध आला. आमच्या समूहावर असलेले अतूट प्रेम, सहकार्याची भूमिका आणि विश्वास यामुळे हे शक्य झाल्याचे देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले. सावनेरचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक इथे विजयी पताका फडकविण्याकरिता प्रामाणिकपणा, निष्ठा व अविरत कार्य, कठोर मेहनत घेण्याचा मानस हा समूहाचा असून सावनेर तालुक्यातील बंधू आणि भगिनींना मी आवाहन करते की असाच विश्वास आणि प्रेम जर आम्हाला मिळत राहिले तर ते शक्य राहील. तुमच्याशिवाय आम्हास पूर्णत्व नाही. त्यामुळे ही सुवर्णसंधी सर्वांना चालून आलेली आहे. माझी मल्टीस्टेट अशी भूमिका वटवून आमच्या पंखाला बळ द्यावे. संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये सावकाराच्या जाड्यातून सोडविण्याचा तसेच फुटपाटवर बसणाऱ्या पासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करून त्याची आर्थिक स्थिती सक्षम करण्याच्या भूमिकेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पर्सनल लोन, गहाण कर्ज, वाहन कर्ज व जिथे जिथे आर्थिक क्षेत्रात मदत करता येईल तो करण्याचा सदैव आमचा प्रयत्न राहील असे यावेळी सांगण्यात आले. या नवीन मल्टीस्टेट सोसायटीचे नाव न्यू नवनिर्माण माऊली अर्बन मल्टीटेस्ट सोसायटी असून या संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल, उपाध्यक्ष विजयजी ठाकरे, डॉक्टर सचिन चौधरी, सीओ उमेश काळे, डॉक्टर मिलिंद भक्ते, विनोद मुलमुले हे असून अडीअडचणीच्या काळामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी राहू. हाक तुमची साथ आमची, वसावनेरकरांची अस्मिता, आमची माऊली मल्टीस्टेट आमचा मान आमचा अभिमान हा आमचा पुढील उद्देश असून आम्ही सदैव ग्राहकांच्या सोयीसाठी सेवेत राहू असे प्रतिपादन नवनिर्वाचित मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले. यावेळी देवेंद्रजी दलाल यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका ची रिपोर्टर.